Uh, Good evening to everybody. Yesterday we see the topic fourth chapter environmental management, in which we see what is the ecosystem, then ecosystem component like abiotic component, biotic component, and then we see the environmental conservation, in which factor affecting the environment like natural factors, man-made factors, and after that we are come up to this table chart. Complete the chart. This chart is depend on you had studied it last year topics. Okay, you have to fill the blank 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 part of this chart with discussion. ओके, तर आपण इथपर्यंत आलो होतो आणि हा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. दे गिवन थ्री इन हॉरिझॉन्टल लाईन: एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉइल पोल्युशन. हे तीन पोल्युशनचे हेडिंग दिलेले आहेत. अँड देन व्हर्टिकली कॉम्पोनंट्स मीन्स व्हॉट आर द कॉम्पोनंट, विच कॉम्पोनंट म्हणजे जो घटक कारणीभूत आहे एअर पोल्युशनला, देन वॉटर पोल्युशन आणि सॉइल पोल्युशन. Then this is a source. What is the source of this air pollution, water pollution, and soil pollution? Then what are the effect of these pollution on the air, water, and soil? And then control measures. How we can control it. आता we'll start with this air pollution. In air pollution, we see which are the air pollution component: carbon dioxide, carbon monoxide, CO2, carbon dioxide. CO2 means कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड. CO कार्बन डाय म्हणजे दोन, मोनो म्हणजे एक, कार्बन मोनॉक्साइड. ऑक्साइड मीन्स ऑक्सिजन. ओके, कार्बन डायऑक्साइड त्याच्यात दोन ऑक्सिजन आहेत, इथं एकच आहे. इथं काहीच लिहिलं नाही. इट इज नॉट रिप्रेझेंटिंग इन नथिंग, मीन्स इट इज वन. कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स, सल्फर, नायट्रोजन ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड्स एटसेट्रा, and dust, ash, carbon, lead, and asbestos etc. म्हणजे एअर पोल्युशनचे घटक कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत? कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन आहे. सॉलिड, आता हे गॅसेस फॉर्म मध्ये झाले. सॉलिड मध्ये डस्ट, ॲश, कार्बन लीड्स अँड asbestos एटसेट्रा. आता ह्याचे सोर्सेस काय? फक्त एका एकाने सांगायचा, नेहमी बोलणारे सोडून. हॅलो, 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 आवाज येतोय? कुठपर्यंत ऐकायला आलं तुम्हाला? नेटवर्क गेलं होतं, कुठपर्यंत ऐकायला आलं? कार्बन मोनॉक्साइड. येस येस, ओके. हा, we see these components: carbon monoxide, hydrogen, carbon monoxide, hydrocarbons. प्रेझेंटेशन ओके, एक मिनिट हा, एकच मिनिट हा, वेट. आता दिसतंय? We are filling this chart. First we see component of air pollution. एअर पोल्युशन मध्ये आपण हे कॉम्पोनंट, एक कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. तुम्हाला हे एक दोन तीन नावं जरी सांगता आली तरी चालतील.
सॉलिडमध्ये डस्ट, ॲश, ॲश म्हणजे राख, कार्बन लीड्स म्हणजे कार्बन आहे, लीड आहे, ॲस्बेस्टॉस एटसेट्रा. सोर्स वन बाय वन कोण सांगेल? एक आहे का नाही? थांबा मीच सांगतो, कोणी सांगायचं. पाटील. हा सांगा, कुठलं काय काय सांगता येईल तुम्हाला? व्हॉट आर द सोर्स ऑफ दिस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड किंवा ॲश, डस्ट, याचे सोर्स काय असतील? तर धुक्याचे प्रमाण वाढतं आणि नो नो श्वास घेताना पण त्रास होतो. नो दॅट सोर्स म्हणजे कशामुळे होतं हे? सोर्स म्हणजे स्रोत, म्हणजे कशामुळे एअर पोल्युशन होतं? तर ते गाड्यातून धूर पडतो ना, येस त्याच्यापासून होतं. येस, वन पॉइंट इज क्रॅकर्स. येस, करेक्ट. अजून? ह्याचं काय आहे? ॲस्बेस्टॉस, डस्ट. जंगलात आग लागल्यावर पण ऍश पण निर्माण होते आणि कार्बन डायऑक्साईड येस, पण. ते पण होऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये इंडस्ट्री आहे, त्यानंतर व्हेकल्स आहेत, हे सोर्स आहेत त्याचे, बरोबर. त्यानंतर ॲस्बेस्टॉसचे फॅक्टरी असतात त्या आहे, परत कार्बन लीड्स, आणि सॉलिडमध्ये कॉटन मिल्स म्हणजे सूतगिरण्या, त्याच्यातनं सुद्धा ते एअर पोल्युशनचंच आहे. एअर पोल्युशन होतं त्याच्यामुळं. कळलं का तुम्हाला सोर्सेस? एअर पोल्युशनचे कॉम्पोनंट आहेत. आता त्याचे इफेक्ट काय होतात? कोणी सांगेल? मी सांगतो, त्यांनी सांगा. इफेक्ट, आता एअर पोल्युशन झालं तर त्याचा इफेक्ट काय होतात? शिंदे. ह्युमन बिंग्सवर त्याचा परिणाम होतो. 100%. पण काय, कुठल्या सिस्टीमवर परिणाम होणार? रेस्पिरेटरी सिस्टीम. येस, तुम्हाला एवढंच लिहायचंय. इम्पॅक्ट ऑन ह्युमन हेल्थ ऑन रेस्पिरेटरी सिस्टीम, बरोबर. बाकीचं लिहायची पण गरज नाही. तुम्ही एवढं जरी लिहिलं ना तरी त्याचं तुम्हाला इम्पॅक्ट लिहिता येईल, रेस्पिरेटरी सिस्टीम. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की एअर पोल्युशनमुळे काय काय झालं. तुम्हाला ते ऍसिड रेन झाले का? ताजमहालवरती ऍसिड रेन झालं होतं, ते लास्ट इयर होतं का तुम्हाला? येस सर. म्हणजे ताजमहालच्या अवतीभोवतीच्या फॅक्टऱ्या आहेत, त्याच्यामधून एअर पोल्युशन होऊन त्यातून ते जे ऍसिड आहे त्याच्यानंतर ते पावसाच्या ह्याच्यात म्हणजे वेपर्समधून जे क्लाउड तयार झालेले, क्लाउडमधून जे रेन झालं त्याला ऍसिड रेन म्हणतात. त्यामुळं ऍसिड रेनमुळे ते ताजमहालवरती पण इफेक्ट झाला होता. हे आणि हे तुम्हाला माहिती आहे का, ऍसिड रेन? येस. आता ऍसिड रेन आपल्या ह्या साईडला पण होऊ शकत असतील, पण आपल्याला माहित नाही. पण ते ताजमहालवरती ऍसिड रेन झालं होतं आग्र्याला, बरोबर. त्यानंतर क्लायमेटिक चेंजेस. आता जे फ्लड सिच्युएशन येत आहेत, फ्लडची सिच्युएशन म्हणजे सांगली, कोल्हापूर, चिपळूण ज्या साईडला कोकणात आले ते मे बी दिस पोल्युशनचा इफेक्ट असू शकतो. ओके. आता ह्याचं कंट्रोल इफेक्ट कळले का काय झाले ते? नेक्स्ट, कंट्रोल मेजर्स. आता कंट्रोल मेजर्स काय काय करायला पाहिजे? प्लांटिंग मोर ट्रीज. येस, येस, दिस इज कंट्रोल मेजर मध्ये थांबवणं. जे पोल्युशन करतात त्यांना थांबवायचं. आपण ट्री प्लांटेशन करून हेल्दी वातावरण बनवतो, हेल्दी एअर पोल्युशन बनवतो, पण ते कंट्रोल करतोय का आपण? आता मोटरसायकल्स आहेत, त्याच्यातून धूर बाहेर येतो, गाड्यातून एअर पोल्युशन होतंय. त्याच्यासाठी आपण आता सीएनजी व्हेकल्स आल्यात, बरोबर. हा, त्याच्यामध्ये एअर पोल्युशन थांबलं. त्यानंतर मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत, तर त्या फॅक्टऱ्यांची जी चिमणी असते, चिमणी म्हणजे धूर सोडण्याचे ठिकाण, तर ते हाईट त्याची वाढवायची, म्हणजे ते अप्पर लेअर ऑफ ह्याच्यामध्ये त्याचं पोल्युशन होईल. अजून काय करता येईल कंट्रोल मेजर मध्ये? ज्यांच्या घरात गरजेपेक्षा जास्त गाड्या म्हणजे सरकारने त्याच्यावर निर्बंध घातले तर ते पण होऊ शकतं. ते पण होऊ शकतं. सेकंड, आता आपण पाहिलं असेल की पहिलं चुवा म्हणजे चूल असायची, चुलीवर स्वयंपाक, तो बंद होऊन आता गॅस वगैरे आले, त्यामुळं
एअर पोल्युशन कमी झालेलं आहे. बरोबर? Yes. हे असं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहिता आलं पाहिजे. कुठं कुठं आपण काय करतो आता विदिन 3 इयर्स ऑल पेट्रोल अँड डिझेल व्हेकल्स विल बी कन्व्हर्टेड इन टू सीएनजी. सीएनजी मध्ये कन्वर्ट होणार आहेत. त्या सीएनजी म्हणजे नॅचरल गॅस असतो आणि त्याच्यामधून एअर पोल्युशन होत नाही. हे एअर पोल्युशन कळालं सगळ्यांना? हा चार्ट. येस सर. हो सर. नेक्स्ट आता वॉटर पोल्युशन. आता तुम्ही सांगायचं की वॉटर पोल्युशन कशा कशामुळे होऊ शकतं. कॉम्पोनंट हॉट कॉम्पोनंट्स पहिलं कॉम्पोनंट बघायचे की कुठल्या गोष्टींमुळं कुठल्या कुठल्या गोष्टींमुळं एअर पोल्युशन होऊ शकतं, वॉटर पोल्युशन होऊ शकतं. कोण सांगतंय नवीन? बायोटिक कंपाऊंड, बायोटिक फॅक्टर्स अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा बोला. ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके. अजून बायोटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये काय येणार? ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सिवेज म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे येस सर. त्याचा पार्ट येणार. कचरा वगैरे. हा कचरा म्हणजे हा येस, पाण्यातून सांडपाणी, सॉलिड वेस्ट जे आहेत ना, वेस्ट सबस्टन्सेस लिक्विड फॉर्म मधले ते सगळे त्याच्यामध्ये येणार. त्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी येणार की सॉलिड पार्टिकल्स असतील, त्यानंतर प्रोटीन पार्टिकल्स असतील, त्या सॉल्ट असेल, लेड्स असतील, हेवी मेटल्स असतील. हेवी मेटल्स वगैरे कसं ज्या ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत त्या ठिकाणावरून ते वॉटरमध्ये ते मेटल्स मिक्स होतात आणि ते पाण्यात येतात आणि ते आपण घेतो. तर त्या वॉटर पोल्युशनचा एक पार्ट आहे. तुम्ही जर कुठलंही पाणी चेक केलं तर त्या पाण्यामध्ये हेवी मेटल्स म्हणजे लेड, मर्क्युरी असे मेटल्स त्या वॉटरमध्ये असतात. ते कुठून येणार आहेत? नथिंग बट धीस इंडस्ट्रीज. त्या इंडस्ट्रीमधून जे वेस्ट जातं त्याच्यातून आहे. परत आपलं डोमेस्टिक वेस्ट असे सांडपाणी, धुण्याचं पाणी ते पण ते मग आपल्यामध्ये कॉम्पोनंट मध्ये येऊ शकतं. आता त्यांनी सोर्सेस दिलेत, ते स्वतःहून बुक्स मध्ये दिले. इंडस्ट्रियल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, त्यानंतर सिवेज, केमिकल डिस्चार्ज, देन इंडस्ट्रियल पेस्टिसाइड्स यूज इन ऍग्रिकल्चर. आता हे पेस्टिसाइड्सचा इफेक्ट कसा होतो कोण सांगेल? पेस्टिसाइड्स कसे येणार? जास्त प्रमाणात पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशके म्हणजे राऊंडअप मारणे, त्यानंतर द्राक्षांसाठी काही लिक्विड्स असतात ते मोठं होण्यासाठी देणे, एखादं फ्रूट चांगलं मोठं व्हावं म्हणून त्याच्यासाठी केमिकल टाकले जातात. हे सगळे जे केमिकल्स आहेत ते वॉटरमध्ये मिक्स होऊन वॉटर पोल्युशन करू शकतात. पेस्टिसाइड्स जर त्या सॉइलमध्ये मिक्स झाले तर ते सॉइलमध्ये मिक्स होऊन जेव्हा पाऊस पडेल तेव्हा परत ते पेस्टिसाइड्स आपल्या वॉटरमध्ये मिक्स होऊ शकतात. आलं का लक्षात? आता हे जे इफेक्ट काय होतील कोण सांगतंय वॉटर पोल्युशनचे? सर ह्युमन बीइंगच्या हेल्थला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. हा अजून वॉटर बॉर्न डिसीज माहिती का तुम्हाला? म्हणजे गॅस्ट्रो वॉटर बॉर्न डिसीज म्हणजे पाण्यामुळे होणारे आजार. वॉटर बॉर्न डिसीज मध्ये कुठले आहेत? गॅस्ट्रो म्हणजे उलट्या जुलाब होणे. ओके. यासारखे जे गॅस्ट्रो सारखे आजार आहेत, लूज मोशन्स, ओमिटिंग एटसेट्रा आर ड्यू टू द वॉटर पोल्युशन. म्हणून त्यामुळे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांना सांगतात की पाणी उकळून प्या, बॉईल वॉटर. ओके. अजून काय इफेक्ट होऊ शकतात? सर ॲक्वॅटिक इकोसिस्टीम डिस्टर्ब होईल. येस, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम डिस्टर्ब होऊ शकते. मध्ये न्यूज आली होती की एका लेक मधले सगळे मासे मरून गेले कारण तिथं काहीतरी केमिकल कॉम्पोनंट त्या वॉटरमध्ये मिक्स झालं असताना वॉटर पोल्युशन झाल्यामुळे ते ऑल फिशेस डाय. माहिती का तुम्हाला? असे न्यूज येतात मधून मधून. बरोबर. किंवा एखादं पाणी पिल्यानंतर सगळ्या शेळ्या म्हणजे गोट्स डेड झाल्या का ड्यू टू द वॉटर पोल्युशन असतं. बरोबर.
त्याचे इफेक्ट काय होतात तर वॉटर बॉर्न डिसिजेस होऊ शकतात. त्यानंतर ॲक्वॅटिक जे सायकल आहे त्याच्यावर हॅम्पर होऊ शकते. असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. आता ह्याला कंट्रोल मेजर काय आहेत? तर जे सर कंट्रोल आपण जे सॅवेज टाकतो पाण्यात ते कमी केलं पाहिजे. येस. आपण त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत ते डेव्हलप झाले पाहिजे. आता ग्रामीण भागामध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट नसतात, पण सिटीमध्ये पण अजून काही ठिकाणी नसतात, पण ते सिवेज ट्रीटमेंट प्लांट झाले नाहीत. नाहीतर तेच पाणी जर नदीत सोडलं तर त्या पाण्यामुळं खाली वॉटरबॉर्न डिसीज होऊ शकतात. त्यानंतर काही गव्हर्नमेंटने रूल्स रेग्युलेशन केले पाहिजेत की बाबा तुम्हाला असं पोल्युशन करणारं पाण्यात टाकता येणार नाही. ओके. पण किंवा सर पाण्यामध्ये आणि आत्ताच्या कंडिशनला आपल्याला बॉईल करून वॉटर केलं पाहिजे. 100% आता वॉटर बॉईल केलं पाहिजे. का केलं पाहिजे इन रेनी सीझन? कोण सांगेल? इन रेनी सीझन जे आपलं वॉटर रिसोर्स सिस्टीम असते त्याच्यामध्ये हे पाणी मिक्स होऊ शकतं. रेनी सीझनमधून हे पाणी वाहून जाऊन ज्या ठिकाणी विहीर आहे किंवा ज्या ठिकाणी वॉटर टँक आहे त्यात ते पाणी मिक्स होऊ शकतं आणि हे पाणी मिक्स झालं तर त्यातून आपल्याला वॉटरबॉर्न डिसीज होऊ शकतात. हे वॉटर पोल्युशन कळालं का? येस सर. आता लास्ट सॉइल पोल्युशन. सॉइल म्हणजे मातीचं किंवा जमिनीचं पोल्युशन. आता ह्याच्यात कॉम्पोनंट काय कोण सांगू शकेल? फर्टिलायझर. येस. इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड्स, एक्सेस फर्टिलायझर्स, हेवी मेटल्स. तुम्हाला जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणात जर मेटल्स वापरले गेले तर मेटल्स हे कॉम्पोनंट असू शकतात. त्यानंतर पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशके, पेस्टिसाइड्स हे इन्सेक्ट मारण्यासाठी इन्सेक्टिसाइड्स यांना मारणारे जे घटक आहेत ते हे सॉइल पोल्युशनचे पार्ट आहेत. आणि हेवी मेटल्स. त्यानंतर ह्याचा सोर्स काय आहे? ह्याचा सोर्स सगळीकडे इंडस्ट्री आहे. तुम्ही एअर पोल्युशन घ्या, वॉटर पोल्युशन घ्या, सगळ्यामध्ये एअर इंडस्ट्रीज आहेतच. अजून काय सांगता येईल तुम्हाला? इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट. येस. ते पण सोर्स आहे. त्यानंतर केमिकल पेस्टिसाइड्स आहेत सोर्स. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय की हॉस्पिटलमध्ये तयार होणारं वेस्ट म्हणजे ब्लड आहे, ड्रेसिंग. प्लास्टिक वेस्ट. येस, प्लॅस्टिक वेस्ट त्याला. त्यानंतर ई वेस्ट म्हणतात तुमच्याकडचं. आता याच्यामध्ये कॉम्प्युटर वगैरे हे सगळे जे वेस्टेज आहेत येस. ते सुद्धा सॉइल पोल्युशन करू शकतं. सगळ्यात प्लॅस्टिकमुळे सॉइल, कारण प्लॅस्टिक इज नॉट बायोडिग्रेडेबल. व्हॉट इज मीन बाय बायोडिग्रेडेबल कोण सांगतोय? प्लॅस्टिकवर बॅन का आलाय? होतच नाही. प्लॅस्टिकचं डिकॉम्पोजिशन होत नाही म्हणून ते बायोडिग्रेडेबल नाहीये. हे सॉइल पोल्युशन करू शकतं. आता ह्या सॉइल पोल्युशनची इफेक्ट काय होणार आहे? सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची झीज होणार. रिट्रॅटेड ग्रोथ म्हणजे ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड क्रॉप्स म्हणजे झाडांची ग्रोथ होणार नाही, प्लांटची ग्रोथ होणार नाही, क्रॉपची ग्रोथ होणार आहे. न्यूट्रिशनल डिफिशियन्सी त्यामुळं जे न्यूट्रिशन पाहिजेत ते प्राप्त होणार नाहीत. आता ह्याच्यावरती काय उपाय नेमले पाहिजेत? So we have to we cannot use plastic Yes. bags and all. We have to use cotton bags. येस, कॉटन बॅग्स, पेपर बॅग्स एटसेट्रा हे कंट्रोल मेजर आहेत. त्यानंतर दुसरं काय करू शकतो की रिसायकल द थिंग्स म्हणजे त्या गोष्टी परत परत वापरायच्या म्हणजे परत टाकून द्यायच्या नाहीत. रिसायकल यूज केला पाहिजे. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट केलं पाहिजे. म्हणजे जो सॉलिड वेस्ट आपल्याकडे 2 प्रकारचा वेस्ट असतो घरात पण. सॉलिड वेस्ट जे काय घटक आहेत ते पण आपण रियुटिलाइज किंवा त्याचं कंपोस्ट खत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्यासाठी वर्मी कल्चर म्हणजे गांडूळ खत वगैरे असे प्रकल्प केले पाहिजेत. त्यानंतरचा आता हा इथपर्यंत टॉपिक कळला का? आता नेक्स्ट आहे की नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता त्यातल्या डू यू नो जो टॉपिक आहे आपण ते घेऊ. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. व्हॉट इज मीन बाय रेडिओ ऍक्टिव्ह? कोणाला माहिती का रेडिओ ऍक्टिव्ह? रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मीन्स दॅट सबस्टन्स स्प्रेड द रेज म्हणजे असे काही सबस्टन्स आहेत की त्यातून काही
रेज बाहेर पडतात आणि हे रेज हे आपल्या शरीराला घातक असतात. म्हणजे रेडिओ सबस्टन्सचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला मी कालच सांगितलं होतं. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते, बरोबर? आणि त्याच्यामधून जे रेडिओ सबस्टन्स आहेत, त्या सबस्टन्स त्या हिरोशिमा नागासाकीमध्ये स्प्रेड झाले आणि त्यानंतर ती जी नेक्स्ट जनरेशनची बाळं आली त्यांना थॅलोडिमिया म्हणजे हात ह्या ठिकाणीच खांद्यापाशीच हात आला आणि त्यांच्यामध्ये डोळ्यामध्ये डिफेक्ट, जेनेटिक फॅक्टरमध्ये डिफेक्ट आले, त्यांचा चेहरा वेगळा. तुम्ही जर ह्याच्यामध्ये पण टाकलं गुगलवरती की ॲटॉमिक रेडिएशनचे इफेक्ट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे चित्र दिसतील की त्यांनी कसा बॅड इफेक्ट बॉडीवरती केला. आता हे रेडिओ म्हणजे ज्याच्यामधून अल्ट्राव्हायोलेट रेज सारखे किंवा इन्फ्रारेड्स बाहेर पडतात. म्हणजे आता काय, रेडिओ पोल्युशन्स कॅन ऑकर ड्यू टू द टू रिझन्स ॲज अ नॅचरल आणि आर्टिफिशियल. आता नॅचरल अँड आर्टिफिशियल म्हणजे काय की इन मायनिंगमध्ये काय काय युरेनियम सारखे घटक सापडतात. मायनिंग म्हणजे खोदकाम करताना खाणीमध्ये, त्याच्यापासून पण रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस बाहेर पडू शकतात, पण ह्याचं प्रमाण खूपच कमी आहे. पण आर्टिफिशियल म्हणजे ह्युमन मेड म्हणजे ह्युमननीच तो अणुबॉम्ब बनवला होता, ॲटम बॉम्ब बनवला होता, त्याच्यामुळेच रेडिएक्टिव्ह सबस्टन्सेस जास्त आहेत. इव्हन तुम्ही जर पाहिलं एक्सरे काढताना पाहिलं सगळ्यांनी, येस सर. जेव्हा तुम्ही तिथं नीट ऑब्झर्व करा, एक्सरे, सिटी स्कॅन, MRI करताना तिथले डॉक्टर लोक किंवा तिथले टेक्निशियन जेव्हा एक्सरे काढायचे तेव्हा बाहेर निघून जातात. बघितलंय का तुम्ही? हो सर. का निघून जातात? ते रेज असतात, ते रेज आपल्या शरीरावर पडले की ते घातक असतात. आता सिटी स्कॅन, तर आपण HRCT हे तुम्ही नाव ऐकलं असेल, हे किती स्कोर आला कोविडमध्ये, तर त्याच्यामध्ये जो स्कॅन केला जातो त्याच्यामध्ये रेज सोडले जातात, ते रेज शरीराला घातक असतात आणि त्यामुळे हे रेज जास्त शरीरावर पडले तर घातक असतात. समजा एखादी प्रेग्नंट वुमेन आहे आणि तिचा एक्सरे काढला गेला तर त्याच्या बाळावर सुद्धा तो परिणाम होऊ शकतो. म्हणून प्रेग्नंट वुमेननी एक्सरे रूममध्ये गेलं नाही पाहिजे किंवा एक्सरे काढला नाही पाहिजे. सोनोग्राफीचे रेज कुठले असतात कोण सांगते? अल्ट्रासाऊंड्स असतात, पण ते शरीराला घातक नाही. एक्सरे हा शरीराला घातक आहे, MRI, सिटी स्कॅन शरीराला घातक आहे. त्यामुळं तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर जेव्हा एक्सरे काढला जातो त्यामुळे ते पेशंटपासून दूर जातात आणि डॉक्टरच्या गळ्यामध्ये एक असं लॉकेट सारखं असतं आणि त्याच्यावरती तुम्ही किती रेजला एक्सपोज झाला हे काउंट केलं जातं. समजा एखाद्या डॉक्टरच्या किंवा टेक्निशियनच्या त्याच्यावरती रेड आलं की बाबा ह्याचे खूप एक्सपोजर झाले, ह्याला खूप तर त्याला कामापासून थोड्या दिवस दूर ठेवलं जातं ड्यू टू दिस रेडिओ सबस्टन्सेस. मग अल्ट्राव्हायोलेट रेज and infrared radiations are natural radiation where X-ray and radiation from the atomic energy plants are artificial radiation. आता अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे ते आपल्याला अर्ली मॉर्निंगमध्ये मिळतात. त्यानंतर इन्फ्रारेड, आता अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे त्याचे पण आर्टिफिशियली पण बनवता येतात. त्या अल्ट्राव्हायोलेट रेज जास्त प्रमाणात गेलं तर बर्न होऊ शकतं, पण आपल्याला नॅचरल सनपासून अल्ट्राव्हायोलेट रेज मिळतात, त्याचा काही धोका नसतो. पण एक्सरे आणि रेडिएशन फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स आर आर्टिफिशियल रेडिएशन. आर्टिफिशियल म्हणजे मॅन मेड. ओके. चेर्नोबाईल, wind scale and 3 miles Iceland's mishaps are the major mishaps of the world till present. आता हे जे तुम्हाला हे 3 एक्झाम्पल झाले, चेर्नोबाईल, तर विंड स्केल आणि 3 miles आइसलँड, ह्यातले 2 जे आहेत विंड स्केल आणि 3 miles आइसलँड हे US मध्ये झालेले अपघात आहेत. 1957ला एक झाला आणि त्यानंतर एक काहीतरी 1976ला, आणि हा जो आहे हा 90च्या आसपास झाला. त्याच्यामध्ये काही लोक मरून पावली म्हणजे ड्यू टू द मिस्टेक, म्हणजे ज्या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस बनवले जातात त्या तिथं अपघात झाला आणि लोक मेली. पण सगळ्यात मोठा जो इम्पॅक्ट होता तो सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये झालेला, तो म्हणजे अमेरिकेने टाकलेला. ह्याचा इथं काही उल्लेख नाहीये, पण तो मॅनमेडच म्हणावा लागेल कारण माणसानेच तो बॉम्ब टाकला होता. आता हे जे मिसहॅप्स म्हणजे अपघात ऑफ द वर्ल्ड टिल प्रेझेंट, हे 3 झालेले आहेत. थाउजंड्स ऑफ पीपल्स हॅव बीन अफेक्टेड फॉर लॉंग टर्म ड्यू टू दिस ॲक्सिडेंट. त्याच्यामध्ये हजारो लोकांना ह्याच्यामुळे अफेक्ट होऊन सफर झालेले होते. सम ऑफ इफेक्ट ऑफ रेडिएशन आर ॲज फॉलोज.
ह्याच्यामुळे काय काय इफेक्ट झाले, ह्याच्यामुळे शरीरावर काय काय इफेक्ट झाले. पहिला आहे कॅन्सरस अल्सरेशन ऑकर ड्यू टू द हाय रेडिएशन ऑफ एक्सरे. सगळ्यात महत्वाचं, कॅन्सर कॅन्सर कशामुळे होतं तर इरिटेशनमुळं. हे रेज तुमच्या शरीरामध्ये इरिटेशन करतात आणि ह्या इरिटेशनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे. टिश्यू इन द बॉडी आर डिस्ट्रॉइड. काही टिश्यू, व्हॉट इज द टिश्यू? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स. म्हणजे सेल्सचे जे ग्रुप्स असतात त्याला टिश्यू म्हणतात. हे टिश्यू काही डिस्ट्रॉय झाले, त्यांचे जेनेटिक चेंज ऑकर. व्हॉट इज मीन बाय जेनेटिक चेंज, कोण सांगेल? आता झालाय आपला टॉपिक, कोण सांगेल जेनेटिक चेंज? जेनेटिक चेंज, सेल, हा कोणी अनम्यूट होऊन सांगा. जेनेटिक, व्हॉट इज अ जीन? जीन इज अ जीन इज मेड अप ऑफ द क्रोमोझोम जेनेटिक मटेरियल. म्हणजे हाऊ द जीन्स, तुम्हाला सेलच्या मध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम, क्रोमोझोमचा सम पार्ट कॉल्ड जीन, कळलं का? येस. त्या जीन पासून Yes. जेनेटिक. नाही आठवत का? आठवतंय सर. जेनेटिक म्हणजे नाही कळलं का कोणाला? सेल, बरोबर. म्हणजे सर डाऊन सिंड्रोम ते सारखे डिसीज होते. हो, येस. हे डिसीज, जेनेटिक डिसीज म्हणजे जे जीन मध्ये झालेले ह्याच्यामुळे. आता तो थॅलिडोमियल तुम्हाला जो सांगितला, हा हा हात मधला पार्टच नाही, डायरेक्ट इथंच, हा सुद्धा जेनेटिक डिसऑर्डर, जो जपानमध्ये अजूनही काही लोकांना त्रास होतोय त्याचा. त्याच्या पुढच्या जनरेशन, नॉर्मल ह्युमन बॉडी सारखं नाही ना, म्हणजे नॉर्मल आपले सगळे ऑर्गन्स असतात तसे त्यांना ते जॉईंट वगैरे असतात असं ना. हो, नॉर्मल ऑर्गन म्हणजे आता माझं ओठ आहे, तर ओठ इथं तुटलेलं निघतं, हे जेनेटिक डिसऑर्डर झाली. बघितलं का ओठ तुटलेली लहान बाळ? नाही. नो सर. नाही, असं ओठ ओठ परत त्यांचं शिवलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. पण ओठ नाहीये किंवा एक डोळा मोठा आहे किंवा एक डोळाच नाही, असे जेनेटिक डिसऑर्डर भरपूर असतात. हे जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मुलगा होणार का मुलगी होणार, मुलगा का मुलगी, हे कोण ठरवतं? जीन्स, हे क्रोमोझोम्स. ह्या क्रोमोझोम मध्येच ह्या रेजमुळे डिफेक्ट तयार होतो आणि काहीतरी चेंजेस होतात, कळलं? त्याला म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर. आठवते का? जीन, क्रोमोझोम. हो सर. जेनेटिक, जीन पासून होणारे जेनेटिक चेंज ऑकर्स. व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. व्हिजन म्हणजे तुमची आय साईट मध्ये प्रचंड प्रमाणात इफेक्ट होऊ शकतो, तुमची दृष्टी सुद्धा जाऊ शकते किंवा हे रेज हे केल्यामुळं. आता एक्सरे जर तुमच्या डायरेक्ट डोळ्यात गेले तर तुमच्या डोळ्यालाही त्रास होऊ शकतो. आणि जास्त म्हणून तर ज्या प्रेग्नंट वुमेन आहेत त्यांनी एक्सरे काढायचा नसतो किंवा एक्सरे रूमच्या जवळ जायचं नाही. तुम्ही गेला ना, ऑब्झर्व करा हॉस्पिटलमध्ये, स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड एरिया, म्हणजे ह्याच्यात तुम्ही आत जाऊ नये, प्रेग्नंट वुमेनने आत जाऊ नये, कारण त्यांच्या रेस त्यांच्या पोटातून बाळापर्यंत जाऊ शकतात. हे कळले का? काय काय इफेक्ट होतात ते रेडिएशनचे? हो सर. Yes, sir. मग व्हॉट इज द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन? मग एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन करायची काय गरज आहे? तर हे तुम्हाला मी सांगतो की हे काय गरज आहे का? तुम्हाला वाटतं डू यू नीड टू कॉन्झर्व द सर, एन्व्हायरमेंट? एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. ओके, हा तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे, ठीक आहे, गुड, चांगलं विचारलं. कॉन्झर्वेशन म्हणजे प्रिझर्व. प्रिझर्व हे एन्व्हायरमेंट प्रिझर्व केलं पाहिजे का? म्हणजे हे पोल्युशन वगैरे ह्याच्यापासून एन्व्हायरमेंट कंट्रोल, तुम्ही कॉन्झर्वेशन म्हणजे रक्षण केलं पाहिजे. कॉन्झर्वेशन म्हणजे रक्षण, संरक्षण. हा संरक्षण केलं पाहिजे का? रक्षण हे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. हे जे एन्व्हायरमेंट आहे त्याचं कॉन्झर्वेशन केलं पाहिजे का? तुमचं काय मत आहे? हो सर. कॉन्झर्वेशन म्हणजे रक्षण केलं पाहिजे का? नाहीतर राऊंड अप मारतात, मारू द्या, कुणाला काय डिस्ट्रॉय करायचंय ते करू द्या, एक्सरेज. तर मग खूप डेथ वगैरे होऊ शकतात. ओके, आता बरोबर. आता होऊ शकतात. आता ॲटॉम बॉम्ब अमेरिकेने टाकला, मग दुसऱ्या देशाने न्यूक्लिअर बनवले. तुम्हाला माहिती आहे ना की त्यानंतर सगळ्या कंट्रीजनी ठरवलं की नो ॲटॉमिक रिसर्च करायचा नाही. मग तरी पण आपण पोखरणमध्ये वगैरे ॲटॉमिक चेंजेस किंवा आपण मध्यंतरी पण टेस्टिंग केले होते, बरोबर ना? न्यूक्लिअर टेस्टिंग आठवते का? Yes, sir. मग त्या न्यूक्लिअर टेस्टिंग कुठे करतात? राजस्थानमध्ये. इकडं 100 किलोमीटर 200 किलोमीटर कोण नाही, इकडं नाही, कारण त्या जे रेडिएशन येणार आहे त्या रेडिएशन,
पोखरण सारख्या ठिकाणी, कारण त्या रेडिएशननी कुणाच्याच बॉडीवर इफेक्ट होऊ नये अशा ठिकाणी, किंवा समुद्राच्या आतमध्ये जाऊन पण काही देशांनी केलेले आहेत, कारण ते रेडिएशन कुणाच्या अंगावर पडू नये म्हणून. आता पोखरणच्या 200 किलोमीटर कोण राहत नाही या रेडियसमध्ये, इतकं ते डीप मध्ये आपण त्याला होल म्हणजे असं जमिनीत जाऊन आपण ते करत असतो. मग आता हे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन करायची नीड आहे का, तर येस. का आहे ते इथं दिलेलं आहे. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन, म्हणजे कॉमन पीपल्स आर नॉट नो व्हाय द कॉन्झर्वेशन, हे जर रक्षण का केलं पाहिजे, हे कॉन्झर्व का केलं पाहिजे, हे लोकांना माहीत नाहीये. देअर शुड बी अ लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ पीपल इन एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. जर हे एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन करायचं असेल तर लोकांचा सहभाग पाहिजे. आता शेवटी जपानवर अणुबॉम्ब कोणी टाकला? अमेरिका. अमेरिकेने. हा, म्हणजे माणसानेच टाकला ना, बरोबर. येस सर. अमेरिकेने, म्हणजे हे इट विल देअर शुड बी अ लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ पीपल इन एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन, म्हणजे लोकांनीच ते कॉन्झर्व केलं पाहिजे. किंवा आपण पण प्लास्टिक कुठेही टाकतो, काही प्लास्टिक काऊजनी म्हणजे गायीनी खाल्ल्यानंतर त्याचं ऑपरेशन करायला लागलं, हे पण पाहिलंय तुम्ही, बरोबर ना. हो सर. तर ह्या गोष्टी पीपल पार्टिसिपेशन शिवाय होणार नाही. इट विल बी possible to answer the environment problems only if environmental protection conservation become an effective public movement. म्हणजे सगळ्या लोकांनीच जर हे, तुम्हाला चॅप्टर काय दिलाय माहिती का, की ह्या लहान वयामध्येच तुमच्या मनावरती परिणाम होऊन तुम्ही एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. म्हणून हे टॉपिक्स तुमचे आहेत की तुम्ही पण एन्व्हायरमेंट कसं प्रिझर्व करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून तुम्हाला हा टॉपिक आहे. म्हणून पब्लिक मुवमेंट झाली पाहिजे, सगळ्या लोकांनी मिळून हे कॉन्झर्व केलं पाहिजे. फॉर दिस पर्पज व्हॅल्यू लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट, ह्यासाठी काय पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे, की तुम्हालाही वाटलं पाहिजे की कॉन्झर्वेशन केलं पाहिजे, आणि त्यांचा एन्व्हायरमेंट हे करण्यासाठी त्यांच्या ओढा, अफेक्शन म्हणजे ओढा टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंट प्रिझर्व करण्यासाठी त्यांचं अफेक्शन असलं पाहिजे, तुम्हाला ती आवड निर्माण व्हावी, म्हणून तुम्हाला हे टॉपिक आत्ताच आहे. त्यानंतर नॉलेज अबाउट इट, म्हणजे व्हाय द एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन म्हणजे प्रिझर्वेशन का गरजेचं आहे, हे तुम्हाला नॉलेज पाहिजे, म्हणजे तुम्हाला ज्ञान पाहिजे. शुड बी इन्क्लुडेड अमंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहुड, लहानपणीच, म्हणजे तुम्हाला ह्या वयात किंवा ह्याच्या अगोदरच तुम्हाला ती माहिती दिली पाहिजे. दिस विल बी हेल्प टू मेक द फ्युचर जनरेशन मोर अवेअर अबाउट द एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन, म्हणजे येणारी न्यू जनरेशन एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करेल. सो ॲज टू अचीव धिस इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू द एज्युकेशन. म्हणूनच हा टॉपिक तुमच्याकडे आला. म्हणजे तुम्हाला जर नीड ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन आला टॉपिक, तर तुम्ही काय लिहिणार, फर्स्ट यू हॅव टू, आता पब्लिकने सगळं मनावर घ्यायला पाहिजे. पब्लिक अवेअरनेस, त्यानंतर चाइल्ड अवेअरनेस, त्यानंतर पब्लिक पार्टिसिपेशन मुवमेंट, ह्या तुम्हाला 3-4 टॉपिक असं पटपट लिहिता आले पाहिजेत. नॉलेज अबाउट इट, नॉलेज अबाउट द एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटचं नॉलेज असेल, तुम्हाला हे महत्व कळलं की व्हाय वी नीड. आता जर तुम्हाला विचारलं की अमेरिकेने टाकलेला ॲटम बॉम्ब योग्य होता का नाही, तुम्ही काय म्हणाल? नाही. नो सर. पण हाच क्वेश्चन 1940 मध्ये तुम्ही असता तर हो म्हणला असता, अमेरिकेन असता तुम्ही तर, कारण जपानला आता मारायचं. उद्या आपण पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला पाहिजे का, काय वाटतं मला? नो सर. नो, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तान काही खूप दूर नाहीये, त्याचे रेडिएशन आपल्याकडे पण येऊ शकतात, बरोबर. आता आपण जे रेडिएशन करतोय हे अंडर द सॉईल, अंडर द सी असं करतोय, पण आपण अंडर सॉईल मध्ये एखाद्या अॅनिमलला जर त्याचं इफेक्ट झाले, की एखादा त्या पोखरणच्या भागात ॲनिमल असेल, त्याचा जेनेटिक डिफेक्ट झाला, त्याची सायकल हॅम्पर झाली, त्याला काय झालं तर त्याचा इफेक्ट आपल्यावर होणारच आहे. म्हणून हे करताना पण आपण विचार केला पाहिजे की बाबा हे करणं गरजेचं आहे का. त्यामुळं आता जरी आता तुम्हाला एन्व्हायरमेंटचा महत्व कळतं, त्यामुळे तुम्ही म्हणता की पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला नाही पाहिजे, आणि भारताने टाकला की ते पण टाकणार आहेत. त्यामुळं सगळ्यांचं ॲटॉमिक जे
रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती करार झालेले आहेत की अग्रीमेंट की कुणीही ते वापरायचे नाहीत. इंटरनॅशनल लॉ ठरलेले आहे. तर नीड ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक लिहायला लागतील की हे पॉईंट लिहायला लागतील. सगळ्यात महत्त्वाचं की पब्लिक अवेअरनेस, पब्लिक पार्टिसिपेशन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि चाइल्डहूड म्हणजे इन्क्लुडेड चाइल्डहूड पासून एज्युकेशन किंवा नॉलेज त्यांना दिलं पाहिजे. टुडे ऑल द डेव्हलपिंग and underdeveloped countries have accepted the responsibility of environment protection. आता टुडे ऑल द डेव्हलप्ड, डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप कंट्री कोण सांगेल याचा अर्थ काय? व्हॉट मीन बाय डेव्हलप्ड कंट्री, डेव्हलपिंग कंट्री आणि अंडर डेव्हलप कंट्री? म्हणजे जे country जे एक 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 सगळं आहे. काय झालं? डेव्हलप्ड कंट्री म्हणजे काय? डेव्हलप म्हणजे विकसित देश. हा येस, प्रगती. जसे अमेरिका. आपण आहे का डेव्हलप्ड कंट्री? नो सर. नो सर. डेव्हलप्ड कंट्री मीन्स यूएस, अमेरिका यासारख्या डेव्हलप कंट्रीज आणि हा जपान पण होतं ना. हो डेव्हलप्ड कंट्रीज. त्यानंतर डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे इंडिया. विकसनशील देश. म्हणजे जे जे डेव्हलप होत आहेत त्यांच्यात अजून पूर्ण डेव्हलपमेंट झाली नाही. तसं उदाहरणार्थ इंडिया. आता इंडिया डेव्हलपिंग कंट्री आहे कारण आता तुम्ही बघितलं होतं की ऑक्सिजन कमतरता पडली होती, हॉस्पिटल कमी पडले होते, म्हणजे आपण अंडर डेव्हलपच आहे, म्हणजे डेव्हलपिंग कंट्री आहे. ओके. त्यानंतर अँड अंडर डेव्हलप कंट्रीज म्हणजे ज्यांची काहीच आहे ह्याच्यापेक्षा थर्ड लेवलला कंट्रीज हॅव ॲक्सेप्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. अशा सगळ्या देशांनी, आता तुम्ही मान्य केलं की अणुबॉम्ब टाकला नाही पाहिजे, तसे सगळे ऑल द कंट्री ॲक्सेप्टेड दॅट द एन्व्हायरमेंट मस्ट बी प्रोटेक्टेड. देअर इफेक्ट्स आर इज देअर एफर्ट्स आर इन दॅट डायरेक्शन. मग त्यांचे ते प्रयत्न त्या डायरेक्शनने चालू आहेत म्हणजे करण्यासाठी. आता इंडियाने तुम्हाला बुक्समध्ये हा चॅप्टर आणला की तुम्हाला ह्या एजमध्येच त्याचं महत्त्व कळावं. दे हॅव डिफाईन द फ्युचर प्लॅन अबाउट एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अँड हॅव कॉन्स्टिट्यूट देअर नेसेसरी लॉज. त्यामुळं त्यांनी त्यांचे लॉज बदललेले आहेत, नेसेसरी लॉज म्हणजे लॉज कुठले आहेत तर कायदे त्याच्यानुसार बदललेले आहेत की कुणी जर इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट पाणी सोडलं नदीमध्ये तर त्यांना फाईन होतो किंवा इंडस्ट्री बंद केली जाते. आता कम्प्लीट द चार्ट. हे कळलं का? नीड ऑफ द, हा क्वेश्चन येऊ शकतो, नीड ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. कळालंय ते. ओके. आता नीड ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. आता ह्याच्यात काय हा जो कम्प्लीट द चार्ट. नाऊ डे वी आर ऑब्झर्विंग द एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन एव्हरीवेअर. डिग्रेडेशन म्हणजे काय? अधोगती, म्हणजे एन्व्हायरमेंटचं ऱ्हास होत चाललेला आहे. कम्प्लीट द फ्लो चार्ट गिवन बिसाइड विथ द हेल्प ऑफ एन्व्हायरमेंट. आता हा चार्ट तुम्हाला दिलाय, मधोमध चार्टमध्ये काय आहे? नीड ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन हा तुम्हाला टॉपिक दिलाय आणि इथे दोन दिले. टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स, टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर, हे टॉपिक दिलेत. ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय ऍड करता येतील सांगा? काय काय केलं पाहिजे नीड ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी? हा येस, टू कंट्रोल द नॅचरल रिसोर्सेस. ओके, इथे एक झालं. सेकंड, कॉन्झर्व म्हणजे संरक्षित करायचे नॅशनल रिसोर्सेस. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस मध्ये कुठले आहेत तर रिव्हर्स आहे, लेक आहे, त्यानंतर असे जे नदी वगैरे जे आहेत ते कॉन्झर्व केले पाहिजे. अजून काय करता येईल? प्रोटेक्ट अवर बायोडायव्हर्सिटी. येस, व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायो म्हणजे झूलॉजी, बायो म्हणजे जे बायो लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांची डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. आता तुम्ही आता अमेरिकेतले लोक गोरे आहेत, काही काळे पण आहेत, त्यानंतर वेस्ट इंडिज असेल, साऊथ आफ्रिकेतले ब्लॅक आहेत, दोन्ही ह्युमन बिईंगच आहेत पण त्यांच्यात डायव्हर्सिटी आहे, बरोबर, वेगवेगळे आहेत.
आणि इंडियनचे लोक ब्लॅक पण नाही आणि व्हाईट, गोरे पण नाहीत, व्हाईट पण नाही. हे जे डायव्हर्सिटी आहे ही मेंटेन केली पाहिजे. मग ही डायव्हर्सिटी कुठंपर्यंत येते? एक ह्युमन लेवलला येते. त्यानंतर स्पेसीज लेवल. स्पेसीज म्हणजे कसं आहे, एकाच ह्याच्यात वेगवेगळ्या स्पेसीज असतात. तुम्ही जर मंकी बघितली तर मंकीमध्ये परत वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. ह्या सगळ्या स्पेसीज ह्युमनमध्ये पण थोडासा फरकाने स्पेसीज आहेत. टायगरमध्ये पण वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. स्पेसीज म्हणजे प्रजाती, त्या जाती ह्या सगळ्या कॉन्झर्व केल्या पाहिजे. म्हणजे कॉन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. ओके, म्हणजे बायोडायव्हर्सिटी ही कॉन्झर्व केली पाहिजे, तरच एन्व्हायरमेंट टिकणार आहे. नेक्स्ट पुढं, बायोडायव्हर्सिटीचा अर्थ कळला का? येस सर. त्यानंतर एक टॉपिक तुम्हाला लिहिता येईल की टू मेंटेन द क्लीन अँड पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट. मग पोल्युशन फ्री म्हणजे जे इंडस्ट्रीयल एअर पोल्युटंट आहेत ते कमी झाले पाहिजे, किंवा त्याची चिमणीची हाईट मोठी केली पाहिजे की ती वरच्या लेवलला जाईल. बरोबर. अजून काय सांगता येईल तुम्हाला? वॉटर, लँड जे पोल्युशन आहे ते थांबवलं पाहिजे. आलं का लक्षात? सर आपण म्हणजे जे इन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन किंवा कन्झर्वेशन करतोय ते दुसऱ्यांनाही करायला सांगायला पाहिजे. येस, ते पण करता येईल तुम्हाला. म्हणून तर हे सगळं चॅप्टर तुमच्या बुक्स मध्ये दिलेलं आहे. आणि अजून काय करता येईल? तर प्लास्टिक आहे त्याच्यावर कंट्रोल करायचं सर, म्हणजे प्लास्टिक कमी प्रमाणात वापरायचं. आता तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्लॅस्टिकवर बॅन आणले, माहिती ना तुम्हाला? हो सर. तर अशा प्रकारे हा चार्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता हा एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कॉन्झर्वेशनचा अर्थ कळलाय का? लिहून ठेवा हो कुठेतरी. सर. एन्व्हायरमेंटचं रक्षण करणे आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल म्हणजे सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी. हे तुम्ही घरात राहताय, तुमचे कुटुंबात 3-4 लोक, हे तुमची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी झाली. सोशल म्हणजे प्लॅस्टिक घ्यायचं आपल्यातून शेजारच्याकडे टाकायचं किंवा रस्त्यावर टाकायचं, ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे प्लॅस्टिक तसं टाकलं नाही पाहिजे. बरोबर. पाण्याची बिस्लरी पिली की कुठेही फेकून दिली जाते. ही आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशनच्या? आता तो टॉपिक आहे. सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन देअर इज इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन आणि एन्व्हायरमेंट. हे तर तुम्हाला माहितच आहे की इंटर रिलेशनशिप आहे ह्युमन आणि एन्व्हायरमेंटमध्ये. आपण, कारण वी आर पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट, आपण एन्व्हायरमेंटचाच एक पार्ट आहे. त्यामुळे आपले इंटर रिलेशन आहे. ह्युमन स्टेप्ड ऑन अर्थ लॉंग आफ्टर द फॉर्मेशन ऑफ अर्थ. म्हणजे आता हे एन्व्हायरमेंटमध्ये आपण लगेच आलो का? नाही. आपण पाहिलं की सुरुवातीला अर्थवर काहीच नव्हतं. पहिल्यांदा काय आलं? वॉटर. आठवतंय का? हो. वॉटर, नंतर अमिबा नंतर ते तुम्ही आपण हिस्ट्री आठवा सगळी. डार्विन्सची सगळी थेरी. त्यानंतर लेमूर पासून ते रॅमॅपॅथेकस, शिवापॅथेकस, येस. ऑस्ट्रेलोपॅथेकस, यानंतर ह्युमन बिईंग आला. पण पहिल्यांदा लगेच ह्युमन नाही आला एन्व्हायरमेंटमध्ये. एन्व्हायरमेंटमध्ये आपण म्हणजे हेच लिहिलंय की ह्युमन स्टेप म्हणजे पाऊल ठेवणे ऑन द अर्थ लॉंग आफ्टर द फॉर्मेशन ऑफ अर्थ. ऑन द अर्थ ह्युमन बिईंग प्रोव्हाइड इट्स superiority as compared to the other animal with the help of characters like intelligence, memory, imaginary ability, etc. जरी ह्युमन बिईंग का जिवंत राहिला तुम्हाला माहिती आहे? कारण ह्याची सुपरिलिटी, ह्याच्यात इंटेलिजन्स होता, सुपर पॉसिबिलिटीचा, तो त्याला मेंदू होता, डेव्हलप्ड ब्रेन. त्यामुळं माणूस ह्याच्यामध्ये टिकून राहिला. डायनोसर नुसतेच बॉडीने भारी होते, पण त्यांनी स्वतःला त्याच्यात चेंज केलं नाही, त्यामुळे डायनोसर मरून गेले. पण ह्युमन बिईंग मध्ये इंटेलिजन्स आहे, मेमरी आहे, इमेजिनरी ॲबिलिटी आहे, त्यामुळं ह्याच्यात तो सुपिरियर ठरला. कुठला आपल्यापेक्षा सुपिरियर ॲनिमल आहे का कोण? नो. सगळ्यात सुपिरियर ह्युमन आहे. बरोबर. माणूस सुपिरियर आहे. आपण पार मूनवर पण जाऊन आलो. तसं कुठला प्राणी गेलाय का अजूनपर्यंत? नाही गेलेलं. तर ह्युमन एस्टॅब्लिश डॉमिनेशन ओव्हर द नेचर. म्हणजे ह्या नेचरवरती सगळ्यात कंट्रोल कोणाचा? तर ह्युमनचा आहे. आपण आता कुठलीही गोष्ट कोणालाही कंट्रोल करू शकतो. बरोबर. कारण ह्युमन एस्टॅब्लिश डॉमिनेशन म्हणजे आधिपत्य ओव्हर द नेचर. ह्युमन युटिलाइज ऑल नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल.
जेवढं वापरता येईल तेवढं सगळं एन्व्हायरमेंट माणसं वापरतायत. इन अटेम्प्ट टू लिव्ह अ सॅटिस्फॅक्टरी लाईफ ह्युमन केप्ट ऑन स्नॅचिंग फ्रॉम द नेचर ॲज मच ॲज पॉसिबल अँड दिस इज लीड टू इन्क्रीज द प्रॉब्लेम. म्हणजे नेचर मधल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणं, प्रत्येक गोष्ट मलाच पाहिजे, हे जर तो स्नॅचिंग म्हणजे खेचण्याची, ओढून घेण्याची जी माणसाची जी ह्युमनची टेंडन्सी आहे त्याच्यामुळेच प्रॉब्लेम क्रिएट झालेत. कारण ह्युमन बिईंग सुपिरियर, देन सुपिरियर माणूस घरामध्ये पण बघा, जो सुपिरियर असतो, मोठा असतो, तो जास्त मिळवतो, तो जास्तच गेन करत असतो. तसं ह्युमननी जास्त गेन केला आणि ह्या गेन करण्याच्या म्हणजे स्नॅचिंग म्हणजे हिसकावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळेच प्रॉब्लेम तयार झाले. फ्रॉम दिस एंटायर सिनेरिओ म्हणजे ह्या सगळ्याचा विचार केला, सिनेरिओ म्हणजे सर्व परिस्थितीचा विचार केला, वी कॅन अंडरस्टँड दॅट ह्युमन हॅज क्रुशियल रोल इन मेंटेनिंग द एन्व्हायरमेंट बॅलन्स. म्हणजे हा एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे ह्याच्यामध्ये मेन क्रुशियल म्हणजे मेन रोल कोण करतं तर ह्युमन. आत्तापर्यंतचे ह्युमनचे सगळे डिझास्टर झाले. आता लँडस्लायडिंग झालं, बघितलं ना ते लँडस्लायडिंग म्हणजे चिपळूणच्या रायगडच्या भागात घरच्या घर माळींसारखी घटना. हो. हे कुणामुळे झालं? ह्युमनमुळेच झालंय. ह्युमनने कुठं तिथं रस्ता तयार करायला गेले, मग तिथं ब्लास्टिंग केलं, ब्लास्टिंग केल्यामुळे तिथले स्ट्रक्चर हललं आणि त्यानंतर ते स्लायडिंग झालं. म्हणजे ज्या सगळ्यात मेन क्रुशियल रोल कोणाचा तर ह्युमनचा आहे. इफ ह्युमन हॅज डिस्टर्ब द एन्व्हायरमेंट balance, then human itself only can conserve and improve the quality of the nature. आणि हा डिस्ट्रॉय करणारा ह्युमनच आहे आणि त्याचं इम्प्रूव्हमेंट करणारा सुद्धा ह्युमनच आहे. मेनी अ टाइम जनरल पब्लिक इज अननोन दॅट इट्स ऍक्टिव्हिटी आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट अँड देअर बाय अननोईंगली मेनी ऍक्टिव्हिटीज हॅपन. आता ह्या बऱ्याच गोष्टी आपल्यालाच माहित नसतात की आपण हे करत आहे, आपण चुकीचं करतोय. फॉर एक्झाम्पल आपण लँडस्लायडिंग हा आताचा देऊ शकतो. हो, लँडस्लायडिंग देऊ शकतो. लँडस्लायडिंगचं तुम्ही जर हिस्ट्री बघितली, तिथं लोकांनी ब्लास्टिंग केले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते मध्ये 2013 मध्ये कुठलं ते केदारनाथ मंदिर आठवते का? त्यात पाणी वॉटरनी सगळं वाहून गेलं होतं. तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनी काय केलं, डॅम तयार केले, डॅम. ते डॅम तयार करताना ब्लास्टिंग झालं, त्यानंतर पाणी स्टोअर करून ठेवलं. त्याचा सगळा ब्लास्टिंगचा इफेक्ट होऊन केदारनाथ सगळं वाहून गेलं. आठवते का तुम्हाला? 2013 मध्ये झालं होतं. Yes, sir. आणि आता 2019 मध्ये सांगली, कोल्हापूरला फ्लड आला आणि आता परत विदिन 2 years परत तेच झालं, ड्यू टू द आपण जे एन्व्हायरमेंट डिस्ट्रॉय केलंय त्याच्यामुळं. येस. आता हा टॉपिक इथपर्यंत झाला. राहिलेला आपण नेक्स्ट सॅटरडे किंवा मध्ये वेळ भेटला तर मी तुम्हाला सांगतो, तेव्हा घेऊ. आता कोणाला इथपर्यंत शंका आहे का? Yes, नाही sir. सर. हा टॉपिक जरा डिस्क्रिप्टिव्ह आहे.